नमस्कार मित्रांनो, नेमकं ठिबक पांगवण्याआधी काय करावे? तर ठिबक पांगवण्याआधी जी आपली मेन पाईपलाईन असते त्या मेन पाईपलाईनमधून पूर्ण पाणी काढून घ्यावे व त्यानंतर आपल्या सबलाईनमधून अशा प्रकारे पाणी पास करून घ्यावे। यातून पूर्ण आपली घाण, माती, काळी कचरा पूर्ण बाहेर निघते। जोपर्यंत हे पाणी स्वच्छ होणार नाही तोपर्यंत त्याला बूस लावायचे नाही। यातील सर्व घाण जेव्हा निघेल तेव्हा पूर्ण पाणी स्वच्छ होईल तेव्हाच आपण ते पॅक करून घ्यावे, जेणेकरून ठिबकद्वारे घाण जाऊन आपली ठिबक किंवा होल ब्लॉक होणार नाही याची काळजी घ्यावी। अशा प्रकारे जेव्हा स्वच्छ पाणी निघेल तेव्हाच बूज बंद करावे व त्यानंतर ठिबक पांगून त्या ठिबकच्या नळ्यांद्वारे घाण पाणी काढून घ्यावे व त्यानंतर कुठं डोकून नळ्या बांधून एकदा पुन्हा पाणी पास करून घ्यावे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाणी पास केल्यास तुमचे ब्लॉकेज पण निघून जातात व पाणी सुरळीतपणे बाहेर पडत असते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा। तुमचा शेतकरी मित्र प्रदीप। जय जवान जय किसान।